नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, अखंड गेला आठवडाभर मी शिवसेना आणि मनसे यांनी जे मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 35 वर्षात जे काही चांगली कामं केली आहेत त्याचा रिव्ह्यू मी करून दाखवलं. असे या टायटलखाली मी 4 व्हिडिओज केले आणि त्यांनी सर्व क्षेत्रात जे काही चांगलं काम केलं होते ते जनतेच्या पुढ्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मी ह्या 15 दिवसांमध्ये सातत्यानं मी ज्या शाखेमध्ये कार्यरत आहे शिवसेनेच्या, ती आमची सीट मनसेला गेलेली होती, तरी देखील त्यांच्या काही प्रचार फेऱ्यांसाठी मी गेलो होतो 2-3 दिवस आणि सायमल्टेनियसली हे पण करत होतो. मी दक्षिण विभागामध्ये पण गेलो, कारण तो माझा मूळ विभाग असल्यामुळे तिकड पण संतोष शिंदेंनी बोलवलं म्हणून मी तिकडे पण गेलो. तिकडच्या शाखांच्या काही मिरवणुकीमध्ये, च्या प्रचारसभामध्ये, प्रचार फेऱ्यांमध्ये मी भाग घेतला. हे सर्व करत असताना नेहमीप्रमाणे रस्त्यावरच्या माणसांशी माझं बोलणं चालूच होतं. गुर्जर व्यापाऱ्यांशी माझं बोलणं चालू होतं. काही खरेदी करत असताना उत्तर प्रदेशचे जे झारखंडमधले लोक जे गाड्या लावतात, ठेले लावतात, त्यांच्याशी पण माझं कंटिन्युअसली बोलणं चालू होतं. त्याच्या बेसिसवरच मी माझे अंदाज वर्तवले होते की इलेक्शन फ्री आणि फेअर झाल्या, केंद्र सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा याच्यामध्ये काय डांबिसगिरी या दोघांनी केली नाही तर शिवसेना मनसे युतीला 116 ते 126 पर्यंत जागा मिळतील. आणि हे नाही झालं. जर त्यांचा हस्तक्षेप झाला, इलेक्शन्स मॅनेज झालेले असतील दिल्लीच्या आदेशानुसार, ज्ञानेश गुप्ताने जर हे इलेक्शन मॅनेज करून ठेवलेलं असेल, रिझल्ट तयार करून ठेवला असेल, तर मात्र शिवसेना मनसे युतीला 50-60 जागांमध्ये गुंडाळण्यात येईल. कालचे रिझल्ट बघा, आज अजूनही रिझल्ट ऑफिशियल ते बघा. शिवसेना 65 आणि मनसे 6 असे 71 जागांवर यांना गुंडाळण्यात आलेलं आहे. हा शिवसेना मनसे युतीचा पराभव नाही असं मी मानतो. प्रत्यक्ष मी आज जे काय बोलते ते मी कालच माझे सगळे पॉईंट्स काढून ठेवलेले होते आणि काल रात्री करण्याच माझं अजिबात मूड नव्हतं. अत्यंत जड अंतकरणाने आज पण मी तुमच्याकडे पुढ्यात आलेलो आहे. फार वाईट वाटलं आहे की मराठी माणं आणि मराठी संस्कृतीसाठी जो लढा अनेक लोक अनेक क्षेत्रामध्ये करत आहेत, त्यांना पहिला विजय मिळाला नाही. पण शेवटी आपण मराठी आहोत ना. मराठी म्हणजे जातीवाचक मराठी नाही, आपण मराठी आहोत, सर्व मराठी संस्कृती आहोत, फायटर आहोत. कितींदा हरलो तरी आपण परत उठून उभे राहतो. कळलं की नाही? 1857चं युद्ध हरल्यावर देखील आपण पुढच्या 10 वर्षात महादाजीने शिंदेने परत दिल्लीवर भगवा फडकवलाच होता ना. त्यामुळे आम्ही परत उभे राहू आणि परत जिंकू ही जिद्द घेऊनच म्हटलं आज परत आपल्या सर्व मित्रांना बोलायचं आणि माझं ॲनालिसिस सांगायचं आहे. मी आज सकाळपासून एरवी बरेचसे व्हिडिओज बघतो, पण मी आज काय आजच्या दिवसात बघितले नाही. फक्त डॉक्टर दीपक पवार आणि वागळेंचे मी व्हिडिओ बघितले. ह्यांचे व्हिडिओ त्या दोघांनी आपापल्या परीने अतिशय चांगल्या प्रतीचं विवरण केलं. पण सर्वात एक मुद्दा त्यांच्या याच्यातला मला अजिबात पटला नाही, तो म्हणजे की शिंदेने मराठी मतं फोडली. हे मला अजिबात मान्य नाही. आज खरं काय आहे की पराभूत मनोवृत्तीचा हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स नाही की आपण एकट्याने जर मुंबई शहरामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध जर निवडणूक लढवली तर आपल्याला एक हाती विजय मिळेल याचा अजिबात आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाला नाही. म्हणून त्यांनी हे बांडगुळ, जे गद्दार बांडगुळ त्यांनी स्वतःच्या पदरी बाळगले, त्याला भरमसाठ जागा दिल्या आणि स्वतःची जी हक्काची मतं होती, म्हणजे गुर्जर, मारवाडी, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये आलेल्यांचा जो 1% मतं होती ती त्यांनी त्या शिंदेंच्या पारड्यात ओतली. अर्थात काही मराठी, मी कालच सांगितले होते की उच्चवर्णीय आहेत, जातींची नावं घेऊन सांगितली होती. कोकणस्थ ब्राह्मण, यजुर्वेदी ब्राह्मण, कराडे ब्राह्मण, चित्तपावन, सारस्वत ब्राह्मण ही लोक शिवसेना मनसेच्या युतीला मतदान करण्यामध्ये फार मागे राहतील, किंबहुना ते करणारच नाही. तसंच झालं. ती मराठी टक्क्यापैकी फक्त हार्डली 1-2% मतं शिंदेला गेली असावीत. बाकीची सर्व मराठी मतं, कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्य एवढी मोठी आहे की ती अजूनही शिवसेना मनसेच्या कामी सातत्याने येत असते आणि बाळासाहेबांनी केलेलं कार्य मराठी माणसं विसरलेली नाही. मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीबद्दल जी
सहानुभूतीची लाट आहे, ती सुप्त लाट आहे सरस्वती नदीप्रमाणे, ती अजूनही कायम आहे. त्याच्या बेसिसवर तुम्ही दक्षिण मुंबईमध्ये बघा, म्हणजे तो दक्षिण मुंबईचा जो साधारण गिरगावपासून जो पुढचा विभाग आहे, ग्रँट रोड आहे, माझगाव आहे, दादर आहे, परळ आहे, लालबाग आहे, नंतर वरळी आहे, ह्या माहीमपर्यंतच्या प्रदेशामध्ये सर्वत्र मराठी एकगट्टा मतं शिवसेना मनसे युतीला मिळाली. कळलं की नाही? आणि मराठी माणसाने दाखवून दिले की अजूनही आमचा बाळासाहेब ठाकरे यांचा जो ब्रँड आहे, यांचा जो विचार आहे, याच्यावर आमची मनोमन श्रद्धा आहे, हे ह्या निवडणुकीने सिद्ध झालं. कळलं की नाही? ह्या अशा प्राप्त म्हणजे ही असमान लढाई होती. कळलं की नाही? एका भित्र्या माणसाच्या हातामध्ये मशीन्स गन दिली आहे, सगळी आधुनिक अमेरिकेत बनलेली सर्व शस्त्रास्त्र दिली, मग तो ज्या रीतीने बेभान होऊन गोळीबार करतो ना, अशा शत्रूशी लढायला जे काही धैर्य लागतं ते ह्या दोन बंधूंनी यावेळेला दाखवलं आणि जोमाने उभे राहिले आणि मराठी माणसाने त्यांना प्रचंड प्रचंड अशी साथ दिली. कळलं की नाही? त्यामुळे शिवसेनेची 26-27% मतं, मनसेची साधारण 5-6% म्हणून 34-35% शिवसेनेला मतं, या युतीला, शिवशक्तीच्या युतीला मतं मिळाली. कळलं ना? त्यामुळे दोन्ही बंधूंनी अजिबात खचून जायचं काहीच कारण नाही, मराठी माणसाने खचून जायचं काही कारण नाही आहे. कारण एडानी लढाई, जसं मी इंग्रजीचं प्रॉवर्ब एक नेहमी सगळ्यांना सांगत असतो, ॲट द एंड ऑफ द टनेल यू विल ऑलवेज गेट द लाईट, यू विल ऑलवेज सी द लाईट. कळलं की नाही? तसं आपली लढाईला आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. हो, अनेक लोक लढत आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभ्या राहत आहेत. कळलं की नाही? जसं म्हणजे सर्वात प्रामुख्यानं म्हणजे ते डॉक्टर पवारांची चळवळ मोठी आत्ता कुठे मूळ धरू लागेल असं वाटतंय. तर अशा अनेक चळवळींना आपण ही लढाई लढणार आहोत, कारण आपल्याला लढाई जिंकायची आहे. लढाई जिंकायची आणि तहापण आपल्याला पाहिजे तसा करून घ्यायचा आहे. त्यामुळे काही निश्चिंतपणे मला पण म्हटलं ना, मी काल रात्री हा व्हिडिओ करणार होतो, तो काल केला नाही, मी आत्ता करतो आहे. थोडंसं नर्वस झालो, थोडासा कॉन्फिडन्स दळमळ झाला, पण नाही म्हटलं आपल्याला तर उभं राहायलाच पाहिजे. म्हणजे जसं दत्ताजी शिंदेनी म्हटलेलं होतं ना की बचेंगे तो और भी लढेंगे, त्या ॲप्रोचनीच आपण मराठी समाजाने आपली संस्कृतीच्या रक्षणासाठी जायला पाहिजे. कळलं की नाही? कारण येणारे 5 वर्षामध्ये महाराष्ट्राची 4 शकलं करण्याचा प्लॅन दिल्लीमध्ये ऑलरेडी तयार आहे, असे माझे नॉर्थमधले मित्र सांगत आहेत. कळलं की नाही? आणि ती सत्य घटना आहे. कळलं? ती सत्य घटना आहे. म्हणजे काय, मराठा ही जी काय हा जो विचार आहे, हा विचार कोणालाही ऐकत नाही. कळलं की नाही? हे लढवय्या समाज आहे, ह्याचं लढवय्ये पण सगळं काढून घ्यायचं आहे. जो गेल्या भारतीयत्वाचं ओझं आपण गेली स्वातंत्र्यानंतर घेतलं, त्यामुळे आपला जो मराठी माणूस आहे तो थोडासा किंचितचा त्याचा आत्मविश्वास कमी झाला, लॉबिंग करण्यामध्ये तो नेहमी कमी पडतो. कळलं की नाही? आणि पूर्वी कसं होतं की तुम्ही 5-25 माणसं गोळा करून घोड्यावर बसला, तलवार घेतली की तुमचं शौर्य दाखवू शकत होता. लोकशाहीमध्ये तसं चालत नाही. ते तुम्हाला लॉबिंग करावं लागतं, कंटिन्युअसली लॉबिंग करावं लागतं, तुम्हाला पैशाचा ओघ त्याच्यामध्ये ओतावं लागतं. या सर्व गोष्टीमध्ये मराठी माणूस गेल्या स्वातंत्र्य काळामध्ये, आणि त्यात त्यांनी ते भारतीयत्व ओझं डोक्यावर घेतल्यामुळे मराठी माणूस गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये कुमकुवत झाला, असं माझं प्रामाणिक मत आहे. कळलं की नाही? आपण आता आपण हरलो, त्या आजपासून आपण सर्वांनी म्हणायला पाहिजे की आय एम मराठी फर्स्ट अँड लेटर ऑन आय एम इंडियन. हा ॲप्रोच आता आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये, म्हणजे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची या पराभवाचं विश्लेषण करताना की एक ना हे सगळे गुर्जर मारवाडी लॉबियर हे मराठी लोकांबद्दल नाही म्हणते, अरे हम लोग तो बिझनेसमॅन आहे, मराठी माणूस कधी धंदा करू शकत नाही. माझ्या अंदाजाने हे 100% खोटं आहे. हे लोक याच्या अगोदर काय मराठी लोक धंदा नव्हते करत. मी माझ्या लहानपणापासून बघते, मी फोर्टसारख्या विभागामध्ये 50 वर्ष राहिलो. शेकडो मराठी लोक मी बघितले जे पिढ्यानपिढ्या चांगला व्यवसाय करतात. आता मी ज्या कांदिवली राहतो, मी तिथे अनेक म्हणजे रस्त्यावरचे धंदे करणारे असतील, दुकानं चालवणारे काही थोडके मराठी असतील, चांगल्या सक्सेसफुल रीतीने ते चांगला बिझनेस करत असतात. पण हे नॅरेटिव्ह सातत्यानं आपल्या माथी मारलं जाते की मराठी माणसाला धंदा करता येत नाही. तर अशा प्रकारची जी नॅरेटिव्ह आहे त्याला काउंटर नॅरेटिव्ह आपण करायला पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा तरुणपणात येत होतो ना, त्यावेळेला सर्वत्र सांगायचे की मराठी माणसाने इंग्रजी येत नाही, मराठी लोकांना इंग्रजी येत नाही, त्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळत नाही. पण पुढच्या काळामध्ये काय झालं? वी लर्न टू स्पीक इंग्लिश, वी लर्न टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. आय एम अ व्हर्नॅक्युलर, बट आय हॅव बीन टॉकिंग टू पीपल इन अ इंग्लिश लँग्वेज, आय हॅव बीन डिलिव्हरिंग नंबर ऑफ स्पीचेस इन इंग्लिश. व्हर्नॅक्युलर आहे असं कोणी सांगितलं? म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की मराठी माणसामध्ये प्रचंड जिद्द आहे, आपण लॉबिंग करण्यामध्ये कमी करतो. कळलं की नाही? आणि भारतीयत्वाचं जे लोझं आपण डोक्यावर घेतलं आहे ना, ते आपल्याला काही काळापुरतं बाजूला ठेवायला पाहिजे. त्यामुळे हा विजय जो आहे ना, हा जनादेश नाही आहे, लक्षात ठेवा.
महापालिकेत आपण हरलोय हा जनादेश नाही, हा ज्ञानेश्वर म्हणजे तो गुप्ता आहे मुख्य निवडणूक आहे याचा आदेश नाही. हा आदेश फडणवीस यांचे जे मालक दिल्लीला 2 बसलेले आहेत त्यांनी त्याला दिलेला हा आदेश आहे की आता हा आदेश घे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये मराठी माणसाची 5 छकलं करून टाक. कळलं की नाही? असा हा आदेश त्यांनी दिलेला आहे. हा जनादेश नाही. हा जो विजय आहे ना, हा जो आता विजय आपल्याला त्यांना मिळालेला आहे, हा विजय मतदार यादीतील घोटाळ्यांचा विजय आहे. हा EVM मशीनमधल्या घोटाळ्याचा विषय आहे. हा काल मतदानाच्या दिवशी जी शाई वापरली त्याचा घोटाळा आहे. हा विजय जो BJPला मिळाला आहे, तथाकथित जो काही विजय रडत मडत ते विजयाकडे गेलेले आहेत, तो माज, अहंकार आणि मस्तीचा विजय. हा लोकशाहीच्या विटंबनेचा विषय आहे. हा विजय म्हणजे लांडी लबाडी कुठल्या स्तराला जाऊन माणूस करू शकतो याचा विजय. हा विजय जो आहे तो निवडणूक आयुक्त, भ्रष्ट IAS IPS लॉबी, नोकरशांची लॉबी आणि भ्रष्ट भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेते आणि भ्रष्ट प्रेस यांच्या युतीचा हा विजय असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे ह्या पराभवाने आपल्याला अजिबात खचून जायचं नाही. प्रत्यक्ष मी नेहमी काही आयडियाज घेऊन राजकीय नेत्यांना मी सांगत असतो, विशेषतः उद्धवजींना. मी अनेक वर्षापूर्वी त्यांना सांगितलं की आपल्याला स्वतःचा आपल्याला एक न्यूज चॅनल पाहिजे की जेणेकरून आपली मतं आपण त्यांना लोकांपुढे आणू शकू. आज त्याचं महत्त्व कळलं. आज जर शिवसेनेचं एखादं चॅनल असतं, न्यूज चॅनल, तर त्याचा फार मोठा परिणाम आपण घडवून आणू शकलो असतो. तर अशा प्रकारचा हा विजय, त्यामुळे आपल्याला खचून जायचं नाही. हा विजय अडाणी आणि अंबानीचा विजय आहे. कळलं की नाही? की त्या दिल्लीतल्या बसलेल्या फडणवीसाच्या मालकांनी आता सांगितलेलं की आता मुंबईत जी काय जमीन राहिली आहे ती पण आता अडाणी आणि अंबानीला द्यायचं आहे. रस्ते बांधा जेणेकरून अंबानी आणि यांच्या गाड्या आणि यांची वाहतूक करण्यासाठी तुम्ही चांगले रस्ते बांधून द्या आणि लोकांना सांगत जा की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहे म्हणून. प्रत्यक्ष मुंबईतली जमीन ही ह्या लोकांनी या गुर्जर, मारवाडी, परप्रांतीयांच्या घशात घालायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर मराठी माणूस अजिबात हरलेला नाही आहे, तो तसाच इंटॅक्ट आहे. आपण राहिलो ते गाफील राहिलो. कळलं की नाही? आज प्रचंड प्रमाणावर आपण गाफील राहिलो आणि अजूनही गाफील आहे. तो गाफीलपणा आपल्याला सोडायला पाहिजे. मुख्यतः जमीन जी विकली जाते आहे, महाराष्ट्रातली जमीन परप्रांतीयांची विकली जाते, त्याला रोखायला पाहिजे. गुजरात आणि कर्नाटक स्टेटमध्ये कायदा आहे. आज जर तुम्हाला जाऊन कर्नाटकमध्ये जमीन घ्यायची असेल, गुजरातमध्ये जमीन घ्यायची असेल, तर तुम्हाला जमीन घेता येणार नाही, कारण तिथे कायदा आहे. परप्रांतीय म्हणजे अगुजराती किंवा अकानडी लोकांना तिथे जमीन घेता येत नाही. तोच कायदा महाराष्ट्र, आता आपण प्रेशर करून हा कायदा महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रात आणायला लावायला पाहिजे, जेणेकरून जी काय उरली सुरलेली महाराष्ट्रभर जमीन आहे ती आपण रोखू शकू. दीपक पवारजी, हा माझा मुद्दा ऐका तुम्ही. हा मुद्दा आपण प्रकर्षाने आणायला पाहिजे. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी मराठीकरण आणि महाराष्ट्र धर्म ह्या दोनांचंच आम्ही भारतीय वगैरे आपल्याला आता विसरायला पाहिजे. आता भारतीयाचं ओझं आपण डोक्यावर घेऊन बसलो ना, पुढच्या 5 वर्षामध्ये मराठी माणसाची छकलकार करणार आहे. 4-5 छकलं करून 5 प्रदेश करणार आहेत, जेणेकरून आपण मराठी लोक परत आयुष्यात पुढे कधीच येणार नाही. कुठेच तुम्हाला मराठी बाळा दिसणार नाही. कळलं? त्यामुळे हा सगळा येणारा लोंढा लोकशाही मार्गाने आपल्याला आता लढायचं आहे. ह्या गोष्टी करणं अत्यावश्यक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे मी खरं म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब यांना काही सल्ला देण्या इतका मी मोठा नाही मानत नाही मी स्वतःला, आणि ते सक्षम आहेत. पण त्यांनी आता हे स्वतःचं जे काही आपल्याला थोड्याफार कमी जागा पडल्या आहेत, आपण कुठे कमी पडले याचा निश्चिंतपणे ते विचार करतील असा मला विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्या झालेल्या काही चुका असतील त्या सुधारून पक्षबांधणीकडे जास्त लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये जी पूर्वीची आपली शिवसेना होती, कळलं की नाही, तशा प्रकारचं आंदोलनं रस्त्यावर येऊन करतील. तरच आपण रस्त्यावर राहू, तरच लोकांच्या मनात जाणार आहोत. लोकांच्या प्रश्नावर उभे राहिलो तरच, आणि लोकांच्या प्रश्न सोडवत असताना इकॉनॉमिकली आपण सामान्य माणसाची कसं जोडले जाऊ हे आता पाहायला पाहिजे. जे पूर्वीच्या काळामध्ये होत होतं, स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमांना प्रत्येक घराघरामध्ये शिवसेना आणि बाळासाहेबांचा विचार पोचला होता, कारण आपण त्यांना नोकरी धंदा लावून त्यांची रोजीरोटीची व्यवस्था केलेली होती. आता तशा प्रकारच्या अनेक योजना आपल्याला पुढे आणाव्या लागणार आहेत. त्यामुळे मी या क्षणाला भारतीय जनता पक्ष कसं बसं गद्दारांना हाताशी धरून जे बहुमताकडे जाण्याची वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे, हा त्यांचा विजय मी अजिबात मानत नाही. मराठी माणसाची जी एकजूट व्हायची होती ती झाली आहे. ती ठाकरे ब्रँडच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे.
आता जी रस्त्यावरची लढाई आहे ते या दोन्ही ठाकरे बंधूंनी करून आपण हे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहोत हे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आता सिद्ध करून दाखवायला पाहिजे. मग मराठी शाळांचा प्रश्न असू दे, मराठी पाट्यांचा प्रश्न असू दे, मराठी माणसाच्या नोकऱ्याचा प्रश्न असू दे, मराठी कॉन्ट्रॅक्टरना भरपूर धंदा मिळण्याचा प्रश्न असू दे, मराठी म्हणजे रस्त्यांची नावं अमराठी करण्याचा जो एक षडयंत्र गेली कित्येक वर्ष चालू आहे ते थांबवण्याचा विषय असू दे, या सर्व ठिकाणी आता मराठी करण्याचा विचार सगळीकडे करायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं जर आता बोललेली साधारण 4 वर्ष पावणे 4 वर्ष विधानसभेचे इलेक्शन्सला आहेत आणि लोकसभेच्या इलेक्शनला 3 वर्ष आहेत. 3 वर्ष जर ह्या गोष्टीकडे आपण फक्त मराठी माणूस आणि मराठीकरण, मराठी संस्कृती, मराठीचा लढा उभारणे याच गोष्टीवर, याच मुद्द्यांवर जर आपण फोकस करून पुढे चालण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं या शिवशक्तीला प्रचंड असं उज्ज्वल भवितव्य आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मित्रांनो, मला जे काय वाटलं ह्याचं विश्लेषण करताना ते विचार मी तुमच्यापुढे मांडले. तुम्हाला जर हे आवडले असतील ना तर कृपया माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला न चुकता सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपले मित्र, सवंगडी, शेजारी, पाजारी, ऑफिसमधील कलिग्स आणि तुमच्या एरियामधले असलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांना व्हिडिओ न चुकता फॉरवर्ड करा. जाता एवढंच सांगतो, दत्ताजी शिंदेने जसं पानिपतला सांगितलं तसं मी आता पण त्यांना सांगतोय की या उतारवयात देखील लढण्याची जबरदस्त अशी मानसिक तयारी केलेली माणसं अजूनही महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबई शहरामध्ये आहेत. आम्ही लढायला तयार आहोत. उद्धवजी आणि राजसाहेब ऐका, आम्ही लढायला तयार आहोत. नेतृत्व तुम्ही आता करायला कसं करता, कधी करता आणि कुठल्या स्तरावर नेऊन जाता, महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचं नेतृत्व देता हेच पुढे येणाऱ्या काळ ठरवणार आहे. आणि तुम्ही जर सक्षमरित्या ते नेतृत्व करू शकलात तर येणारा काळ हा तुमचाच आहे एवढं मी निश्चितपणे सांगतो. माझे नेहमीप्रमाणेचे व्हिडिओ मी सातत्यानं करणारच आहे. प्लीज ते व्हिडिओ सतत येतच राहणार आहेत. ते येईपर्यंत तुम्ही सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. प्लीज टेक केअर.